मस्त खूप दिवसांनी दाबेली खायला मिळते, तर पटकन लगेच खाऊन घेऊया. धरूनच बसतोय कारण मला पण भीती वाटते. त्या वाटणं हात बीत सटकला तर खाली जाऊन पडायचो. तसं भारी वाटतंय मित्रांनो. पाळण्यात पहिल्यांदाच बसलोय पण वा जबरदस्त. आणि का सुरुवातीला घाबरली होती एकदम, डोळे बंद करून घेतले होते. आणि जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या विनोदी विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता रात्रीची वेळ आहे बघू शकतो. तर आत्ता आपण रात्रीचं आहे ना बाहेर चाललो आहे फिरायला. दापोलीला चाललो आहे तालुक्याच्या ठिकाणी. तर दापोलीमध्ये अगदी दरवर्षीप्रमाणे 31st तर आपलं सगळीकडेच आपल्याला बघायला भेटते. आता 31 डिसेंबरपर्यंत आहे ना नवीन वर्षाच्या आधी सगळीकडे अगदी कार्यक्रम म्हणजे मेले लागलेले असतात. तर आतासुद्धा मेला लागलेला आहे आपल्या दापोलीमध्ये तर दरवर्षीप्रमाणे. आणि आपण आता मेल्यामध्ये जातो आहे. तर मी आहे ना प्रथमच आहे ना मेळ्यामध्ये जातो आहे. दापोलीमध्ये कॉलेजला असतानासुद्धा 3 वर्ष मेला बाहेरून पाहायचो, परंतु अशी वेळच आली नाही की मेळ्यामध्ये जाण्याची. आणि आज मी आता ब्लॉगिंग चॅनल ओपन केल्यापासून आता माझी इच्छा झाली की आपण जाऊया मेळ्यामध्ये. तर चला मेळ्यामध्ये जाऊन आपण आता बघणार आहोत काय मज्जा असते ती. तर चला माझ्यासोबत. तर मित्रांनो आता आपण निघालो आणि माझ्यासोबत कोण आहे बघा. मावशी आहे, मी मावशीची फॅमिली, सानू आहे, सानिका आणि मावशीचा मुलगा. आम्ही आता मावशीची फॅमिली आणि मी चाललो आहे दापोलीमध्ये मेळ्यामध्ये. तर बघूया मेळ्यामध्ये जाऊन काय मौज मजा आहे. तर पहिल्यांदाच योग आला आहे मेळ्यामध्ये जायचा. जाऊया आणि तिथेच आता भेटूया आपण मेळ्यामध्ये गेल्यानंतर. तर मित्रांनो बघतोय आपण दापोलीमध्ये येऊन पोचलो आणि मागे बघतोय आकाश पाळणा वगैरे दिसतोय आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो बघतोय आपण बाबा किती गर्दी आणि काय ह्या गाड्या, जत्राच भरलंय. बघूया आपण. हे आहे आतमध्ये जाण्यासाठी तिकिटासाठी लागले लाईन. तर आपल्यासुद्धा आतमध्ये जायचं आहे आणि काका लाईनमध्ये उभे आहेत. तर आकाश पाळणासुद्धा सुरू झालेला आहे आपण बघतोय. नाही थांबला कोणतं बसत असेल. तर आपण या पाळण्यामध्ये कधी बसलोय नाही अजूनपर्यंत. बघूया आता ट्राय करूया आतमध्ये गेल्यानंतर बघू आता. तर बघतोय आपण इथे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तिकीट काउंटर आहे आणि आपण सुद्धा आता तिकीट काढतोय. बघूया. आणि गर्दीसुद्धा बघतोय आपण. लाईन बघा किती लागले मेळ्यामध्ये. आणि आतमध्ये सुद्धा खूपच गर्दी असणार आहे बहुतेक. आणि आपण बघू शकतो गाड्यासुद्धा खूप. आपण तालुक्याच्या ठिकाणी आलो आहे. तर जिकडून तिकडून माणसं आलेली आहेत मेळ्यामध्ये मेळ्याचा आनंद घेण्यासाठी. आज 31st आहे तरीसुद्धा लोक मेळ्याचा आनंद घ्यायला आलेत आपण बघू शकतो. आणि बघतोय 20 रुपये तिकीट आहे, प्रवेशिका 20 रुपये एक तिकीट. आणि आपण 5 तिकीट घेतले. आपण 5 जण आलोय. मावशी आहे, बाबू, सानी. तर आता जाऊया आपण आतमध्ये. तर मित्रांनो प्रवेशिका पास आपण दाखवून आता आतमध्ये मेळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि बघू शकतो. तर मेळ्याचा आनंद घेत आहे. पाठीकडे मामा पण आहेत. मामा सुद्धा आधीच आपल्याला भेटले. तिकीट काढू होते. मामांच्या रांगेत आपण उभे राहून तिकीट काढलेलं आहे आणि आता आतमध्ये आलोय. तर बघूया आता मेळ्यामध्ये काय काय आनंद लुटता येतो आपल्याला तो. आणि खूप सारी गर्दी आहे आपण बघू शकतो आता. तर अतिशय खूप सारी गर्दी आपण बघतोय आणि मस्त जत्रा आहे. आणि लहान असताना याच जत्रेमध्ये हरवण्याची भीती वाटायची आणि आता मोठे झालोय त्यामुळे काय भीती वाटत नाही. पण लहान असताना आहे ना असं जत्रेमध्ये कुठे गेलो ना तर आईबाबांचा हात धरल्याशिवाय कुठे जाता यायचं नाही. तर मित्रांनो बघतोय आपण मेळ्यामध्ये लहान मुलांचे खेळणे आहेत तसेच मोबाईलचे कवर्स आहेत. त्याचप्रमाणे इकडे आपण बघतोय धमाका ऑफर 1 की खरेदी पर 3 प्रोडक्ट. इकडे चप्पल आहेत, इकडे पुन्हा खेळणे आहेत, लेडीजचे बँड वगैरे आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी आहे. इकडे लहान मुलांचे डान्स चालले तर आपण बघू शकतो.
मस्त एन्जॉयमेंट सुरू आहे. तर आता आपण चप्पलच्या दुकानात आलोय आणि मावशी आणि सानू चप्पल बघतायत. चप्पल चॉईस करते. चप्पल घ्यायचे सानूला. बघा छान छान चप्पल पण आहेत. तर बघतोय सानिकाने ही चप्पल घेतली सानूने. हा घे 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 पॅक करायचं. पॅकिंगला दिलेले आहे. तर पहिले शॉपिंग मेला घुसल्यानंतर कव्हर घेतलास मोबाईलचा कव्हर नाही भेटला. तर चप्पल तेवढे घेतले ते बघ. पुढे आल्यावर बघतोय आपण इथे लहान मुलांचे खेळणे आहेत. पाऊच आहेत आणि तसेच हे पुढे सुद्धा खेळणे आहेत. शाळेत लागणाऱ्या वस्तू वगैरे आहेत. पेन्सिल रबर वगैरे. आणि पुढे आपण बघू शकतो समोर आल्यानंतर घड्याळाचं दुकान आहे. तर घड्याळ सुद्धा आहेत. त्यानंतर आणखी पुढे आल्यानंतरला आपण बघतोय पुन्हा एकदा आपल्या मोबाईल कव्हरचं इथे दुकान पाहायला मिळत आहे. आणखी पुढे जाऊन आपण बघूया अजून आपल्याला काय पाहायला मिळतंय ते. तर बघतोय आपण इथे शूज आणि सॉक्सचं दुकान आहे. इथे लेडीज कटलरीचं दुकान आहे. आणि पुढे आपण बघतोय तर जाऊया. गर्दी आहे. गर्दीतून आपल्याला जायचं आहे. आणि इथे सेम मार्केट एकदम आपण बघू शकतो. इकडे सगळ्या घरी आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत रोजच्या दैनंदिन जीवनातल्या त्या सर्व काही वस्तू आहेत ते आपल्याला इकडे आपण बघू शकतो. तर खूप काही इथे आहे. तर आपण बघत जाऊया इकडून एका बाजूने तर दोन्ही बाजूने बघूया. इथे सुद्धा हातमोजे आहेत. लहान मुलांच्या टोप्या आहेत. आता थंडीचे दिवस सुरू आहेत. इकडे सुद्धा आपण खूप काही बघू शकतो. इकडे एलंकी पाण्याचा सट आहे. टेस्टर आहे. पकड आहे. इकडे लाटणी आहे. नवऱ्यानं मारायसाठी लाटण्याने मारायला नवऱ्यानं बायकांना लागतात ना हत्यार. आणखीन आपण बघू शकतो इकडे शाळेच्या मुलांसाठी वेगवेगळ्या मॉडेलमध्ये पेन्स आहेत. डिझाईनमध्ये वेगवेगळ्या. इकडे घरात लागणारे भांडे आहेत. तिकडे सुद्धा आपण बघू शकतो चप्पल आहेत. कपडे सुद्धा आहेत. कपडे नाही सॉरी टेबलवर बेडशीट. फ्रीजवर टाकण्यासाठी कवर आहे. आणखीन पलीकडे तिकडे आपण बघतोय किचन सुद्धा आहेत. आपण बॅगच्या चेनला वगैरे लावण्यासाठी. अजून पुढे जाऊया आपण. ते आपण बघतोय एलंकी सेट आहे. पकड बघू. तर बघूया कसे काका एलंकी कसे 100 रुपये एलंकी. बघूया. तर बघतोय आपण हा आहे एलंकी सेट. तर हा 100 रुपयाचा आहे आणि हा 150 रुपयाचा आहे. तर बघूया आपण. मला तर वाटतंय 150वाला बेस्ट राहील कारण ह्याची साईजसुद्धा आपण बघू शकतो. ह्याची साईज थोडी लहान आहे. हे लेंथी आहे आणि यामध्ये जास्त एलंकी आहे तसं मला वाटतं. बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 झाले. चुकलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहेत. आणि ह्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 तेवढेच आहेत. फक्त हे साईजला एलंकी मोठं आहे. तर आपण हे घेऊया. बघूया हेच घेऊया. तर बघतोय मित्रांनो आपण एलंकीचा सेट तर घेतलेला आहे. एलंकी सेट घेतला आहे आणि आपण पुढे बघूया. तर पुढे सुद्धा बघतोय इकडे लेडीज पर्स आहेत. बॅग आहेत. आणि आपण पुढे जाऊया आणखी. तर इकडे बघितलं तर इकडे पेन आहेत. पेन्सिल आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. ॲट्रॅक्टिव्ह अशा लहान मुलांसाठी बघू शकतो आपण. तर ॲट्रॅक्टिव्ह अशा पेन्स आहेत. आपण बघू शकतो पेन पेन्सिल ॲट्रॅक्टिव्ह एकदम तलवार शेपमध्ये. तर चला आपण पुढे जाऊया. दिसत आहेत आपल्याला. बघू शकतो आपण लेडीज कपडे तिकडे. आणि इकडे काय बघूया आपण. इकडे सुद्धा सर्व लहान मुलांचं शाळेत लागणाऱ्या ॲट्रॅक्टिव्ह अशा वस्तू आहेत. इकडे घरगुती आपल्या वस्तू आहेत. गाळणी झारा वगैरे. पलीकडे सुद्धा घरगुती आपल्या वस्तू आहेत. तिकडे मावशी गेले पुढे काहीतरी घेते. टोप ठेवायसाठी जाळ्या घेते की काय माहीत नाही. बघूया. नाही घेत बघितलं. चहाची गाळणी घेतली मावशीने.
तर इकडे लहान मुलांचे खेळणे आहेत, म्हणजे छान छान गाड्या आहेत. इकडे छोटी मुलगी बघा काहीतरी घेते आहे खेळणं. आणि तिकडे समोर आपण बघतोय तिकडे सोंग आहेत भूताचे वगैरे, वाघाचे वेगवेगळे. इकडे वेगवेगळे खेळणे आहेत. तिकडे गन आहेत, बंदूक आहेत आपण बघू शकतो. इकडे फुगे वगैरे आहेत. आणि हा तुम्हाला माहीत असेल आपल्याला पाठीत खाज उठल्यावर खांजवायला हात, पंजा, भूताचा हात. इकडे बॅटरी आहेत. इकडे आपले पर्स आहेत, जेंट्स पर्स, कंगवे आहेत. इकडे बेडशीट आहेत आपण बघतोय. तर आपण पुढे जाऊया या गर्दीतून. इकडे पळे आहेत. मावशी ह्या जाळ्या बघत होती मावशी मगाशी, आपण तिकडून बघितलं तेव्हा. ही चहाची गाळणी, लहान मोठ्या गाळण्या आहेत. आपले करंजीचा साचे आहे, मोदकाचे साचे आहेत, सिंगल आहेत, 3 लिंबूचा रस प्यायसाठी साचे. तर खूप काही इथे वस्तू आहेत आपल्याला बघायला भेटतात मेळ्यामध्ये. तर आपल्याला काय पाहिजे ते आपण घेऊ शकता. हे सिलेंडरची ट्रॉलीसुद्धा आहे, ऑलरेडी आपल्या घरी आहे, त्यामुळे आपल्याला काय याची गरज नाही आहे. मग इकडे चप्पल आहेत, लेडीज शूज वगैरे. इथे लेडीजच्या चप्पल दिसत आहेत आपल्याला, जेंट्सच्या चप्पल नाही आहेत बहुतेक, नाहीच आहेत. लेडीजसाठी दागदागिने सुद्धा आहेत, कटलरी, छान छान कानातले आहेत, गळ्यातले. किचन वगैरे बनवलेले. आणि इकडे बघा किचन आहे, कार वगैरे आहेत किचनला बघतोय आपण. इकडे गिटार आहे. आणि समोर सुद्धा खूप सारे किचन आपण बघू शकतो. आपण बघतोय खूप सारे किचन आहेत समोर आपण बघतोय. आणि हे कीज होल्डर. इथे बघतोय आपण कुल्फी आहे, आईस्क्रीम आहे, मुंबई फेमस मलाई कुल्फी. पण आपल्याला सर्दी झाली त्यामुळे आपण काही कुल्फी वगैरे घेणार नाही आहोत. आपण काहीतरी खाऊया, इकडे बघूया काय आहे खायला, दुसरं काहीतरी बघूया खायला आहे का. आणि आपण आहे ना हा एक मस्त किचन घेतलंय आपलं नाव टाकून, बॅगला लावायला 50 रुपये. सर्व आता खायचं आयटम्स आहेत आपण बघू शकतो. इकडे सर्व खायचे आयटम्स आहेत. इकडे पुढे सुद्धा चायनीजचे आयटम्स आहेत. इथे दाबेली आहे, तर आपण आता दाबेली घेऊया. इकडे आईस्क्रीम वगैरे पण आहे, पण आपण दाबेली घेऊया. 20 रुपये आहे दाबेली. तर दाबेली खाऊन पोट भरूया. आता भूक लागली आहे ना, जेवायचा टाईम झालेला आहे, 9 वाजून गेलेत, 9:15 वाजलेत. तर आता थोडीशी पोटपूजा करूया. जत्रेत आल्यावर जत्रेचा आनंद पण लुटायला पाहिजे ना थोडासा काहीतरी. इकडे आहेत आपले सर्व फॅमिली, काका वगैरे. तर या मित्रांनो, हातात आपले दाबेली आलेले आहे आणि आता आपण दाबेली खाऊन घेऊया. या दाबेली खायला. मस्त, खूप दिवसांनी दाबेली खायला मिळते. तर पटकन लगेच खाऊन घेऊया. तर मंडळी आपण आता मेल्यात आलो आहे आणि आपल्याला बघा 2 मित्र भेटलेत आपले, दोघे भाऊ आहेत. आणि आपला दिप्पी आहे, तर त्याचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे, कोकण विथ दिपेश. तर खूप दिवसांनी आपली भेट झालेली आहे. इकडे दर्पण आहे त्याचा मोठा भाऊ. तर आज मेळ्याच्या निमित्ताने मी सुद्धा आलो आणि त्याचं दापोलीमध्ये दुकानसुद्धा टाकलेलं आहे, दत्तदीप ड्रायफ्रूट. तर दापोली बस स्टँड जवळच आहे, अगदी मंडणगड रोडला फिरल्यानंतरला अगदी स्टँडच्या अगदी जवळच आहे. तर खूप दिवसांनी भेट झाली आणि भेटून मस्त एकदम छान वाटलं. कारण चौकशीसुद्धा खूप दिवस असं कॉलवर आणि मेसेजवर तर भेटत असतो, पण आज प्रत्यक्षात खूप दिवसानंतर पुन्हा एकदा भेट झालेली आहे. तर चला ते सुद्धा मेळ्याचा आनंद घेत आहेत आणि आपण सुद्धा घेतो आहे. तर आता आम्ही मिळून थोडा मेळ्याचा आनंद घेतो. तर तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत मेळ्याचा आनंद घ्या. मित्रांनो, पोटपूजा करून घेतले, दाबेली खाल्ले आणि इकडे सर्व खाण्याचंच सर्व इकडे दुकान आहेत. आपण बघू शकतो इकडे चायनीज कॉर्नर आहेत सर्व, आपण बघू शकतो. तर आपण आता ना जाऊया पुढे. आपलं खाऊन झालं आहे, दाबेले खाल्ले, आता पुढे जाऊया. तर इथूनच आपण आतमध्ये गेलो, सो आता पुन्हा एकदा आपण बाहेर जाऊया.
इकडे हे सर्व लेडीज लोकांची दुकानं भरपूर आहेत, खूप आहेत. कारण लेडीज जास्त खरेदी करतात मेल्यात वगैरे आल्यानंतर. कारण सर्वांना माहीत आहे जेंट्स लोकांची खरेदी खूप कमी असते. लेडीज लोकांची खरेदी आहे ना खूप जास्त असते. इकडे दागिने वगैरे आहेत, बांगड्या वगैरे. इकडे आपण राजस्थानी होममेड नमकीन टेस्ट बघू शकतो आपण. आणि मावशी काका पुढे गेलेत, आपण बघूया कुठे गेलेत, आपल्याला आता शोधावं लागेल. इकडे लेडीज कपडे आहेत, ड्रेस आहेत मुलींचे. आणि आपण बघतोय सानूची शॉपिंग चालले खूप सारे, भरपूर. आता पर्स घेते आणि बघूया ओपन करून. चैनला नाही आहे, छोटा आहे पण हा पर्स. तुला मोठा पाहिजे की छोटा चालेल? हां बस झाला. फक्त बघ हे बघ चैन वगैरे बघ, हा कपडा बघ. थांब बघूया आधी. ते सर्व पर्स आहेत, कोणती पण वस्तू घ्या, कोणता पण पर्स घ्या, बॅग घ्या, 100 रुपये फिक्स रेट आहे. आपण बघतोय. हां मोठी पण चालेल, मोठीच घे 100 रुपये देऊन. तर आपण तिकडून खाऊन तर आलेलो आहोत. इकडे आपण बघतोय लेडीजच्या इकडे सर्व कटलरी आहेत, कानातल्या वगैरे आहेत दागिदागिने. आणि इकडे लहान मुलांसाठी खेळणे आहेत, पेपेऱ्या. तर आपण जाऊया इकडे सर्व आता आकाश पाळणा वगैरे आहे, घसरगुंडी. तर आपण मागच्या बाजूला आता जाऊया, इकडे बघूया. इकडे घसरगुंडी आहे, रेल्वे आहे लहान मुलांसाठी. तर आपण बघूया आता. लहान मुलांसाठी वेगवेगळे खेळणे आहेत इकडे. तर आता बघूया, आपण पण बघूया आता इकडे. ए मावशी, तर आपण बघतोय पाळण्यात बसायला तिकीट घेतले 3. बाबू, सानू आणि मी आहे. आता लाईन बघतोय आपण, पाळण्यात बसण्यासाठी लाईन लागले. बाबू, सानू आणि मी, आम्ही 3 जण पाळण्यात बसायला जातोय. आणि पहिल्यांदाच पाळण्यात बसणार आहे. तर कशी असणार आहे रिॲक्शन ते तुम्हाला सुद्धा बघायला उत्सुकता असेलच, कारण यापूर्वी कधी पाळण्यात बसलोय नाही. हां, तर आम्ही 3ही पहिल्यांदाच पाळण्यात बसणार. तर बघूया पाळण्यात बसून कशी फिलिंग येते, काय भीती वाटते काय. लोक तर बोलतात की पाळण्यात बसल्यानंतरला भीती तर वाटते, पण आपण बघूया आता कसं काय वाटतंय ते. तर चला. मित्रांनो फायनली पाळण्यामध्ये बसलेलो आहे. तर बघू शकतो फायनली पाळण्यामध्ये बसतोय आणि फर्स्ट टाइम बसलेलो आहोत 3 सुद्धा. तर जी काही रिॲक्शन असणार आहे ती खरंच खूप वेगळी असणार आहे. पहिल्यांदाच काय भीती वाटते की काय ते काय माहीत नाही, कारण पहिल्यांदाच बसलोय. काय चक्कर येते काय, आणि सोबत सानू पण आहे. तर ती काय करते की पोपटते का काय वर गेल्यानंतर काय खरा नाही तिचा, पण ती सुद्धा आले आमच्यासोबत. तर बघूया काय होतंय ते. आणि अजून लोक बसत आहेत पाळण्यामध्ये. तर सगळे पाळणे भरल्यानंतर जे पहिले लोक बसले होते त्यांना उतरवली जाते आणि नवीन माणसं बसवली जात आहेत. आणि त्यानंतर पाळणा सुरू होईल, आकाश पाळणा. तर बघूया आकाशात जाऊन कसं वाटतंय. खूप वेगळी फिलिंग असणार आहे. तर काय खरं नाही बाबा, बघूया काय होईल ते. आता बाबू सुद्धा बघूया, बाबू पण डोळे बंद करतोय, आता ओरडतोय. सानूने डोळे उघडले उघडून ठेवला नाही, आपले व्हिडिओ चालू आहे म्हणून. आणि मोठ्या आवाजात ओरडून आनंद घेत आहे. जाम धरून ठेवले दोघांनी पण 2 बाजूला. आणि खरं म्हणजे धरूनच बसायचं असतं पाळण्यामध्ये. आणि हो, मी सुद्धा धरूनच बसतोय, कारण मला पण भीती वाटते. त्या वाटणं हात बीत सटकला तर खाली जाऊन पडायचो. तसं भारी वाटतंय मित्रांनो, पाळण्यात पहिल्यांदाच बसलोय. पण वा, जबरदस्त. आता अजून किती वेळ आपल्या पाळण्यात बसायचं त्याचा काय अंदाज आपल्याला हाय नाही. तर बघूया आता किती वेळानंतर आपला पाळणा खाली जाणार आहे ते. आता जास्त वेळ मी खाली बघू शकत नाही, नाहीतर मला पण चक्कर येईल आता.
बापरे बापरे अरे बापरे खाली बघितल्यानंतर जाम भीती वाटते बापरे बापरे याला खाली वरती आकाशात आल्यानंतर कसला वाटतो वरना सानिका सुरुवातीला घाबरली होती एकदम डोळे बंद करून घेतले होते आणि आता डोळे उघडले कारण मित्रांनो खरंच पहिल्यांदा ज्यावेळी पाळणा हा एक नंबर भारी आहे एक नंबर फिलिंग येते आकाश पाळण्यात बसून तर पहिल्यांदा जेव्हा मी सुद्धा पाळणा वर चढला आणि खाली उतरला ना त्यावेळी मला सुद्धा एकदम असं चक्कर वाटायला लागली घाबरल्यासारखं झालं होतं थोडंसं आणि आता कसं नाही तशी सानिकाची पण तशीच अवस्था आहे तर सुरुवातीला ती फक्त घाबरली होती डोळे बंद करून बसलेली आणि आता एकदम मस्त डोळे उघडे करून वरती आकाशात पाळणा गेल्यानंतर वरून सगळा आनंद घेते जत्रेचा पूर्ण मेळ्याचा तर 100 रुपये तिकीट देऊन पाळण्यात बसलेलो आहोत तर पुरेपूर आनंद घेतोय पाळण्यात बसून पाळण्याचा आकाश पाळण्याचा वा खूप भारी वाटतंय थोडीशी ओरडायला मजा पण वाटते आणि थोडी भीती पण वाटते काय शपथ पण भारी हा खायला अरे 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 थांबतोय अरे असं काय करतोय थांबला अरे किती दुखतोय किती पाळणा हा बघा बापरे अरे बापरे अरे भीतीच वाटते हा बघा ना किती हलतोय बघा ना किती दुखतोय हा बघा ना बघा किती हलत येतोय एकदम अशी भीती वाटते ना हे बघा वरचा पाळणा किती झुलतोय बघा हा तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण आहे ना आपला पाळणा थांबलेला आहे आणि कसा वाटला सानू कसा वाटला एक नंबर खूप भारी वाटला एकदम 100 रुपयाचा पूर्णपणे इस्तेमाल केलेला आहे वापर केलेला आहे 300 रुपये तिघांचे तर तिघांनी अरे नवीन माणसं चढवून पुन्हा एकदा आपल्या पाळण्याची पुन्हा एकदा सफारी होते तर काय नाही उतरवत आहेत पुढच्या पाळण्यातली माणसं उतरवत आहेत मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याला चालवत आहेत आपण आता मला वाटतं आपल्याला पण उतरवतील असं वाटतंय पण बघूया किती राहून आपल्या किती वेळ ठेवणार पाळण्यात त्याचा काही अंदाज नाही अजून पण बघू अजून थोडा वेळ ठेवला तर मजाच येईल म्हणा तर बघूया मजा घेता येईल तेवढी घ्यायची पहिल्यांदा पाळण्यात बसलोय आणि खूप मजा येते वा आणि आता आपण वरून आहे ना वरून आपण गेम बघूया खाली सुद्धा बघतोय आपण खूप सारे गेम आहेत तिकडे मौत का कुवा आहे तर तिकडे मावशी आणि काका गेलेत कारण त्यांना पाळण्यामध्ये बसायला भीती वाटत होती म्हणून ते मौत का कुवामध्ये तिकडे गेम बघायला गेलेत हो आता वरती आपण आलोय आकाशात वरती वा लय भारी तर बाबूला आता विचारला दुसऱ्या ह्याच्यात जाऊया काय दुसरा गेम खेळूया काय कुठं तर नको म्हणतोय कसं तरी वाटायला लागलाय थोडा कारण पाळण्यात खरंच पाळणा स्पीडने जेव्हा फिरतो ना तेव्हा थोडीशी भीती वाटते ना सानू हो हा दाबेली खाऊन आलोय आता दाबेली खाऊन आलोय ना थोडीशी वाटते भीती आणि मजा पण येते बघा केवढ्या उंचावरती आलोय बघ आता एकदम वरती आपण टॉपला आहोत आणि बघा खाली ह्या गेम मध्ये बसूया काय बोलत होतो मी पण नको बोलतायत कारण आता कसं तरी झालंय तो कसा पण फिरतो वाकडा तिकडा कसा पण फिरतो आणि आहे ना आपल्या पोटात खाल्लेला आहे ना सगळा वर येईल आणि नको जीव होईल त्यावेळेला नको बोलतोय कारण आता झालंय जरासं आता लगेच जाऊन त्यात काय उपयोग नाही त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर ठीक आहे म्हणा पण लगेच गेलो ना तर काही खरं नाही बाबा त्यामुळे नको तर आता आपण वर येऊन थांबवले आपल्याला बघूया आता आपल्याला उतरवतात ती काय करतायत असं वाटते उतरवतील पण जर नाही उतरवली तर चांगलं होईल बघूया तर पाळण्यातून उतरलोय आता खाली आणि आता निघालोय एक्झिट मधून बाहेर निघतोय मोदका कुवा तर बघूया आता मोदका कुवामध्ये जाऊया तिकडे बघूया काय आपल्या तिकडे काय आनंद घेता येतो तो बघूया आता आलोय तसं काय भीती वगैरे काय वाटली नाही मस्त मजा आली तर बघतोय मित्रांनो आता 50 रुपयाचे 3 तिकीट घेतले आणि मावशी काका आधीच गेलेत आणि आता आपण तिघे जण मागून जातोय मोदका कुवा बघायला तर चला पाहूया
आलोय वरती. मावशी कुठे आहे काय माहिती. मावशी तिकडे पलीकडे आहे तर बोलवते, तर जाऊया आपण. पायाखाली बघायला पाहिजे, नाही तर पडू आपण इथेच. आलोय. इकडून सुद्धा जिना आहे, मला वाटतं एक्झिटचा असावा. तर बघू आता. काका मावशी आधी जिथे हजेरी लावले काका मावशीने, आम्ही तिघेजण आलेलो आहोत. आणि मौत का कुवा खेळ सुरू होतोय आता. मुलगी आहे तर ती मग बाईक चालवून दाखवणार आहे आपल्याला. बघूया आता काय करते. पेट्रोल चेक करते. आता पेट्रोल संपायचं, तर बघूया. खेळ सुरू होतोय. दरवाजा लॉक करतायत त्यामुळे वेळ लागतोय. वेळ घेत आहेत सर्व. पब्लिकचे आतुर झालेले आहेत. बघतोय आपण पब्लिक सर्व कसं तयारी शो बघायसाठी, खेळ बघण्यासाठी पब्लिक एकदम आतुरलेले आहे. सर्व पब्लिक कसं एकदम भुकेलेलं आहे बघण्यासाठी.
कुवा आकाश पाळण्यात बसलो. असेच लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी खूप सारे इथं खेळ आहेत आपण बघतोय. तर आपण मी मगाशी सानूला आणि बाबूला ह्यात बसायला बोललो होतो, पण ते म्हटले नको, हा खूप वाकडा तिकडा फिरतो. बघा आपण बघू शकतो किती वाकडा तिकडा फिरतोय. अगदी माणसाची पूर्ण दुर्दशा होते या ह्याच्यात बसल्यानंतर. बघा चला बघूया आता आपल्याला काय इकडे लहान मुलांसाठी रेल्वे छोटी तिकडून खेळ बघून आलोच आपण. पाळण्यात बसून आलो. इकडे लहान मुलांचीच खेळणी वगैरे सुद्धा आहेत आणि बाकीचे सुद्धा आहेत. लहान मुलांचीच आहेत सर्व. आणि इथे आता जेंट्स लोकांचे म्हणजे मुलांचे वगैरे कपडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इकडे जेंट्स लोकांचे कपडे बघायला कुठे मिळाले, नाहीतर सर्व मुलींचेच होते. तिकडे आहेत हे मुलींचेच आले पुन्हा. तर जास्त मुलींचेच कपडे वगैरे आहेत, सँडल चप्पल. इथे एक लहान मुलाचा कुर्ता वगैरे सदरा दिसतोय. तर इथे काय मोबाईलचेच आहे, ग्लास वगैरे 100-50 कवर आणि ग्लास. इकडे पुन्हा एकदा मुलींचा मेकअप, लाली, लिपस्टिक. तर मित्रांनो मेळ्यामध्ये खूप फिरलो आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत. खूप मजा केली. तर मित्रांनो झालंय आतमध्ये मेळा फिरून आलेलो आहोत. मावशी कसा वाटला आतमध्ये मेळा बघून? कसा वाटला? मस्त वाटला. मस्त वाटला. मग का कुवा बघायला गेलीस तिथं? तिथं जाऊन मावशीला भीती वाटली. मावशी मागे पळाली लगेच. तर खूप भारी वाटलं. सर्वजण आलो होतो एकदम. काका इकडे. तर खूप मजा आली. सानू कसं वाटला? खूप चांगलं वाटलं. मजा आली, खूप मजा आली. मित्रांनो दरवर्षी असतो हा दापोलीमध्ये मेळा, आणि पण आपण आहे ना पहिल्यांदाच आलो होतो आणि खूप भारी वाटलं. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर चला पुन्हा लवकरच होते असेच एका नवीन व्हिडिओ होते. तोपर्यंत बाय बाय, टाटा, जय शिवराय.